कोल्हापुरातील विमला गोयंका महाविद्यालयात 12वी परीक्षेच्या हॉल तिकिटांवर चुका झाल्या होत्या. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विहित दंडात्मक शुल्क आकारून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांची त्या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठीची प्रक्रिया आज महाविद्यालयात राबविण्यात आली. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गर्दी केली होती. आपल्याला प्रवेश मिळणार, परीक्षा देता येणार यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. दिवसभर ज्या विद्यार्थ्यांच्या नावात विषयात बदल आहे ते दुरुस्ती आणि त्यांचे परीक्षा अर्ज भरले गेले नाहीत त्यांचे अर्ज भरून घेण्याचं काम करण्यात आलं. या कनिष्ठ महाविद्यालयात 12वीचे विज्ञान शाखेचे एकूण 149 विद्यार्थी असून त्यापैकी 70 विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म महाविद्यालयानं ऑनलाईन भरले नव्हते. फॉर्म भरलेल्या 79 विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थ्यांना विषयात दुरुस्ती हवी आहे. या सर्व विद्यार्थ्यांची दंडात्मक रक्कम महाविद्यालय भरणार असल्याचं जाहीर करत एकही विद्यार्थी परीक्षे वाचून वंचित राहणार नाही. उद्या दुपारपर्यंत सर्वांना हॉल तिकीट मिळतील अशी ग्वाही न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हिरवाडे आणि सहसचिव सूर्यकांत चव्हाण यांनी दिली. जी गोष्ट आम्हाला करायला लागते ती पूर्तता आम्ही केलेली आहे आणि त्या पूर्ततेबरोबर काल संध्याकाळी ज्या मुलांचं 56 मुलांचे काही फॉर्मच्या संदर्भात अडचणी निर्माण झाल्या होत्या सुरुवातीला त्या पूर्ण झालेल्या आहेत. आज आता आपण त्यांचे पैसे भरून ते आपल्याला जे सुपर लेट फी भरून त्यांचे आम्ही काय केलेले आहे फॉर्म भरलेले आहेत आणि जे काही विषयांची अदलाबदल आहे तीसुद्धा आपल्याला उद्या सकाळी तयार करून मिळेल. किंबहुना काही पालक विद्यार्थी यांना काही म्हणजे मानसिक जो काही त्रास झाला तो होऊ नये पुढच्या काळात म्हणून आम्ही खबरदारी घेऊन कालपासून आज आत्तापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम पूर्ण झाले. उद्या सगळ्या मुलांना दुपारपर्यंत रसीद मिळतील. मुलांचे जे काही विषय वेगवेगळे आहेत ते त्यांना निश्चितपणे त्या पद्धतीनं त्यांना पेपर देता येतील. समस्यांचं निराकरण झाले. आज आम्ही या 70 विद्यार्थ्यांचं चलनी रोख रकमेने ऑनलाईन पैसे भरून चलनही काढलेलं आहे. त्यामुळे या 70 विद्यार्थ्यांची रिसिप्ट आजही बोर्डाकडे तयार होतील. ती उद्या आम्हाला मिळतील. सब्जेक्ट चेंजचा विषय जो आहे तो उद्या 100% पूर्ण होतो. त्याचंही चलन आम्ही तयार ठेवलेलं आहे. ते उद्या बोर्डामध्ये भरून 9 वाजता त्याने आम्हाला बोलवलेलं आहे आणि त्यावेळी ते पैसे भरून ती प्रक्रिया पूर्ण होते. एकंदरीत काय आहे की एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. त्याचबरोबर कुठल्याही विद्यार्थ्याला या विषयाबद्दल कुठल्याही प्रकारचा आर्थिक शोषण आम्ही होऊ दिलेली नाही आहे. ते सर्व दंडात्मक कारवाई संस्थेनं सुचलेली आहे. संस्थेची आमची आज विद्यार्थ्यांचे नव्यानं अर्ज भरण्याचं काम सुरू असल्यानं सर्व विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 11 फेब्रुवारीला जे काही परीक्षा सुरू होईल त्या प्रत्येक परीक्षेला जे काही नवीन ॲडमिशन दाखवलेले नाहीत विद्यार्थी त्यांचेसुद्धा आता फॉर्म भरले गेलेले आहेत युद्ध पातळीवर. काल बोर्डामध्ये सुद्धा चौगले साहेबांनी मिटिंग घेऊन आश्वासित केलं की या सगळ्या विद्यार्थ्यांना क्रॉप सायन्स आणि CS विषय विशेष अधिकार म्हणून त्यांना दिला गेला जाईल. त्यामुळे आम्हा पालकांना आता आशा आहे की साधारणपणे हे बोर्डाचे फॉर्म लवकरात लवकर भरावेत आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर उद्या रिसीट मिळावेत आणि प्रामुख्यानं 11 तारखेला ते चांगल्या पद्धतीनं परीक्षेला जावेत. इथून पुढे सुद्धा कॉलेज प्रशासनानं ती जबाबदारी घ्यावी. कारण नुसतं बोर्डाच्या परीक्षेला बसवलं म्हणून झालं नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यांचे भविष्यात जे काही दाखले असतील किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा कॉलेज प्रशासनानं वेळेत पूर्ण कराव्यात अशी पालकांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. बोर्डाचं आणि कॉलेजचं पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी वेळीच प्रामुख्यानं पावलं उचलत विद्यार्थ्यांचं नुकसान रोखण्यासाठी पावलं उचलेलं आहेत. पण अजूनही आम्ही ते प्रतीक्षेत आहोत. जे सांगितलेलं आहे ते ऑथेंटिक राहू दे, शब्द पाळू देत, मुलांचे रिसिट्स येऊ देत, सब्जेक्ट्स व्यवस्थित येऊ देत, त्यांचे जे काही प्रॅक्टिकल एक्झाम्स आहेत ते व्यवस्थित पार पडू देत. मुलांचं कोणतंही नुकसान होईल कारण ही मुलं सगळी अभ्यासात हुशार आहेत. कोण जेई, कोण नीट, कोण CET परफेक्ट तयारी करून बसले आहेत. पण जर बोर्डाचं काय नुकसान झालं तर या मुलांचं वर्ष वाया जाता कामा नये ही आमची भूमिका आहे. प्रशासनानं यावर पूर्णपणे जे काही योग्य पावलं ती उचलावीत आणि मुलांच्या हिताचं रक्षण करावं ही मनापासून हात जोडून विनंती.